नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत 2025 मधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे अखेर वाटप हे करण्यात येणार आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट आहे. तर 20 जूनपासून ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या दोन्ही पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. 2025 मध्ये शेतकऱ्यांचं हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं. अशातच या शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचा हा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याची सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यामधील कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच हा पीक विमा कधी जमा होणार आहे आणि यामधील 21 जिल्हे हे कोणते असतील, तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे, ही सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा पीक विमा जून अखेरीस म्हणजेच 20 जूनपासून या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तर यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे की यंदा अतिवृष्टीमुळे 67 लाख हेक्टर क्षेत्रावर या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये पिके जर पाहिली तर सोयाबीन आहे, कापूस आहे, त्यानंतर धान आहेत आणि तूर या पिकांची क्लेम प्रक्रिया ही वेगवान झाली आहे आणि या पिकांना हा सर्वात पहिल्यांदा या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसं मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर या पिकांची पीक कापणी प्रयोग आणि ई पंचनामा पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसात हा क्लेम मंजूर करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक कापणी प्रयोग आणि ई पंचनामा पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसात हा क्लेम मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हेक्टरी 18,500 ते 31,500 पर्यंत ही भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो, याच वर्षात पिकांसाठी 18,500 आणि बागायत पिकांसाठी यामध्ये जर पाहिलं तर 32,500 रुपये ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच क्लेमची संपूर्ण प्रक्रिया काय असेल, तर खरीप हंगाम 2025 मध्ये पीक नुकसान आणि क्लेम प्रक्रिया. 2025 मध्ये खरीप हंगामात जर पाहिलं तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात हे नुकसान करण्यात आलेले होते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 251 तालुके हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून हे घोषित करण्यात आलेले होते. मित्रांनो, सरकारने यासाठी 32,000 कोटींचे पॅकेज देखील हे जाहीर केलेलं होतं आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे देखील हे जमा करण्यात आलेले होते. परंतु मित्रांनो, पीक विमा हा शेतकऱ्यांना अद्याप भेटलेला नव्हता. त्याचेच वाटप आता 20 जूनपासून हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ही क्लेम हा सुरू करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, जून अखेर हा 80% पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर 30 दिवसाच्या आत हे क्लेमचे पैसे हे जमा करणे बंधनकारक आहे. जर जमा केले नाहीत, यामध्ये 12% हा परतावा म्हणजेच व्याज हा शेतकऱ्यांना द्यावे लागते. त्यासाठी क्लेम झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करणे आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर मागील हंगामातील क्लेम 45 ते 60 दिवसात जमा झाले होते. यंदा डिजिटल प्रक्रियेचा वेग वाढला आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर लातूर आहे, अकोला आणि नांदेड या जिल्ह्यात क्लेम प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, या जिल्ह्यात हा पीक विमा सर्वप्रथम देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जिल्हे जर पाहिली तर लातूर आहे, अकोला आणि नांदेड या 3 जिल्ह्यात या क्लेमची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि आता या 3 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचा लाभ हा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यात लवकरच या पीक विम्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच यामध्ये जर पाहिलं तर 25 जूनपासून उर्वरित जिल्ह्यात या पीक विम्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच 20 जूनला या 3 जिल्ह्यात या पीक विम्याचे पैसे देण्यात येणार आहेत. मित्रांनो, यामध्ये हेक्टरी किती पैसे मिळणार हे जर पाहिलं तर यामध्ये पीक विमा भरपाईची अधिकृत दर जर पाहिले तर पिकाचा प्रकार आणि हेक्टरी यामध्ये भरपाई जर पाहिली, यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर सोयाबीन, तूर आणि धान या पिकांसाठी 18,500 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा देण्यात येणार आहे. तसेच हंगामी बागायती पिकांसाठी हा 27,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये पूर्ण बागायती म्हणजे फळबागे असतील या पिकांसाठी 32,500 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा देण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, जमीन धुवून किंवा खरडून गेलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये जवळपास 18,000 ते 47,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 35,000 ते 50,000 रुपये मिळू शकतात. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी 2025 मध्ये पीक विमा घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त 35,000 ते 50,000 रुपयापर्यंत रक्कम ही अतिरिक्त मिळू शकते. मित्रांनो, 3 हेक्टर मर्यादेपर्यंत जर पाहिलं तर DBTद्वारे ही
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो याचे क्लेम कसा चेक करायचा म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपण याचा क्लेम देखील चेक करू शकतो. तर शेतकऱ्यांनी पीक विमाचा क्लेम चेक करण्यासाठी सर्वप्रथम पीक विमा स्टेटस ऑनलाईन हे चेक करण्यासाठी जर पाहिलं तर पीक विमा पोर्टल म्हणजेच pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण आपला स्टेटस चेक करू शकता. मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आपल्याला क्लेम स्टेटस हा सेक्शन ओपन करायचा आहे. त्यानंतर आधार किंवा फार्मर आय डी एंटर करा. त्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर जिल्हा, तालुका आणि आपले गाव निवडून आपला स्टेटस आपण यामध्ये सिलेक्ट करू शकता. किंवा मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आपण मोबाईलद्वारे देखील हे आपले पीक विम्याचा स्टेटस हे चेक करू शकता. त्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून यामध्ये आपला स्टेटस आपण यामध्ये चेक करू शकता. मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा पीक विमा 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना ही पीक विम्याची भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबतीत जर पाहिलं तर 1,455 कोटी रुपयांची ही भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसं मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 32 लाख शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना जवळपास 706 कोटी रुपये हे पीक विमा देण्यात येणार आहे. तर काढणीपश्चात नुकसान भरपाईतून 1,48,000 शेतकऱ्यांना जवळपास 141 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले आहेत. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यातील काही रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या अगोदर ही जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित रक्कम ही 20 जूनपासून ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 54 लाख शेतकऱ्यांना हे या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे आणि या 54 लाख शेतकऱ्यांसाठी 2,308 कोटी रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला पीक विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपातील 2,308 कोटी रुपयांचा भरपाईचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम 20 जूनपासून ही जमा होणार आहे. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो खरीपातील निश्चित झालेल्या भरपाईची संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो रब्बी हंगामातील पीक विमा संदर्भात जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची पूर्व सूचना आलेल्या नाहीत. तर मागील आठवड्यात काही भागात ही अवकाळी पाऊस तसेच काही नुकसानीच्या सूचना आलेल्या आहेत. तर रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे की नाही हे भरपाई मिळणार की नाही या संदर्भातील कृषी विभागाने हे लवकरच आपले स्पष्ट करण्यात येणार आहे. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो खरीप हंगाम 2025 मधील पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 जूनपासून ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो यामधील काही जिल्ह्यात 25 जूनपासून पीक विमा जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच काही जिल्ह्यांचे अधिकृत आकडे हे अजूनही आलेले नाहीत. ते आल्यानंतर हे 25 जूनपासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.